नमस्कार मित्रांनो, मिरॅकल टीम ऑफ महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. तर मित्रांनो, आता शिमला मनाली टूर जी आपली सध्या बिझनेस मध्ये लावलेली आहे टीम आपल्या कंपनीनं, तर या टूरच्या संदर्भात हा स्पेशल व्हिडिओ आज तुमच्यासाठी आहे, प्रत्येक लीडरसाठी आहे. कारण मित्रांनो लक्षात घ्या, मार्केटमध्ये भरपूर साऱ्या कंपन्या आहेत. आता या व्हिडिओ दरम्यान मी पुढे तुम्हाला ती जी ऑडिओ क्लिप आहे ती नक्कीच ऐकवाल, कारण तो कॉल झाला एका दुसऱ्या कंपनीच्या व्यक्तीचा आणि आपल्या एका लीडरचा. आणि त्या व्हिडिओ त्या क्लिपमध्ये, त्या ऑडिओ क्लिपमध्ये त्यांचं जे कॉलवरती झालेलं संभाषण आहे, तर ऍक्च्युली त्यांच्या सुद्धा कंपनीमध्ये मनाली टूर लागलेली आहे आणि आपल्या पुजारा ड्रीम लाईफ मध्ये देखील मनाली टूर आहे. परंतु दोन्ही टूर मधला जो डिफरन्स आहे तो सांगण्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ खास तुमच्यासाठी बनवला आहे. मित्रांनो लक्षात घ्या, तर आता मी थोडं त्या कंपनीच्या संदर्भात त्यांचं जे टार्गेट आहे त्याच्या संदर्भात बोलणार आहे आणि नंतर आपलं पुजारा ड्रीम लाईफचं जे टार्गेट आहे त्या संदर्भात बोलणार आहे. तर सदरील जे काही इमेज आहे किंवा बॅनर आहे तो तुम्हाला समोर स्क्रीनवर तिथं दिसेलच. तर मित्रांनो पहा, लक्षात घ्या, त्या कंपनीमध्ये बायनरी जनरेशन असलं कुठला तरी प्लॅन आहे, ज्यामध्ये फर्स्ट पर्सन ज्यावेळेस जॉईन होतो तर त्याला सेकंड म्हणजे लेफ्ट आणि राईट या दोन साईडनं म्हणजे दोन लेग वरती काम करायचं राहतं. आता हे जे टार्गेट त्यांनी मनालीचं दिलेलं आहे मित्रांनो, पुढे तुम्हाला ऐकून धक्का बसेल, तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, कारण भरपूर मोठं टार्गेट हे त्या कंपनीनं दिलेलं आहे. आता त्या कंपनीचं मी नाव घेणार नाही, ऑडिओ क्लिप मध्ये तुम्ही सर्व गोष्टी ऐकू शकाल. परंतु मित्रांनो पहा, लेफ्ट आणि राईट साईडला दोन लेगला हा बिझनेस त्या कंपनीला द्यायचा आहे आणि त्यानंतर तुमची सिंपली आपले शिमला आणि मनालीची टूर जी आहे ती फायनल होणार. मित्रांनो पहा, लेफ्ट साईडला सपोज हा ए व्यक्ती आहे आणि राईट साईडला बी व्यक्ती आहे. म्हणजे ही जी माझी फर्स्ट लेग आहे याच्या खाली डाऊन लाईनला कुठेही माझा जर बिझनेस झाला तर 85 पॉईंटचा बिझनेस मला देणं गरजेचं आहे कंपनीला, आणि दुसऱ्या बी लेगला सुद्धा 85 पॉईंटचा बिझनेस देणं गरजेचं आहे. मग 85 पॉईंट म्हणजे काय? आता 85 पॉईंट हा एक पॉईंट कमीत कमी 3 ते 3,500 रुपयाचा आहे. मग आज विचार केला तर 8 त्रिक 24 आणि वरचे 5 मीन्स 2,55,000 रुपयांपर्यंतचा हा 85 पॉईंटची व्हॅल्यू होईल. 2,55,000 लेफ्टला आणि 2,55,000 राईटला. म्हणजे मित्रांनो टोटल जर पाहिलं तर 5,10,000 रुपयांचा बिझनेस तुम्हाला या कंपनीमध्ये द्यावा लागेल. तर मित्रांनो आता धक्का बसेल ही गोष्ट का बोललो मी, कारण पहा, 5,10,000 रुपयांचा बिझनेस दिल्यानंतर देखील ती कंपनी अशी बोलते की तुमच्या घरापासून ते शिमल्यापर्यंत येण्याचा जो काही ट्रॅव्हलिंगचा खर्च आहे तो लीडर भरणार आहे. म्हणजे आज जर तुम्ही त्या टीम मध्ये, तुम्ही त्या कंपनीमध्ये असाल आणि त्या कंपनीमध्ये सपोज असाल आणि त्या कंपनीतून तुम्ही जर शिमला अचीव झाले तरी सुद्धा तुमच्या घरून तुम्हाला शिमल्यापर्यंत स्वतःच्या खर्चाने जावं. दुसरी गोष्ट मित्रांनो, तिथे 4 दिवस आणि 3 रात्रीचा स्टे आहे. म्हणजे फक्त शिमला आणि मनालीमध्ये गेल्यानंतर तिथला जो हॉटेलचा खर्च आहे, राहण्याचा, तिथे खाण्याचा, तो खर्च फक्त कंपनी पेड करणारी ती कंपनी. आणि मित्रांनो याच संदर्भात मी फरक दाखवेल पुजारा ड्रीम लाईफ. तर पुजारा ड्रीम लाईफ मध्ये आज शिमला मनाली जे काही टूर आपल्या समोर आहे मित्रांनो, तर आज फक्त विचार करा की आपल्याला फक्त जर बाय ट्रेननं जर शिमल्याला जायचं झालं तर फक्त 30 फ्रँचायझी द्यायचं. आणि 30 फ्रँचायझी म्हणलं तर 2,500 गुणिले 30 म्हणजे फक्त आणि फक्त 75,000 रुपयांमध्ये पुजारा ड्रीम लाईफ, भारतातली एकमेव अशी कंपनी पुजारा ड्रीम लाईफ, जी स्वतःच्या म्हणजे कंपनीच्या खर्चातून त्या व्यक्तीला रेल्वे स्टेशन पर्यंत जाण्याचा फक्त खर्च आहे. तुमची रेल्वे स्टेशन जिथे कुठे असेल त्या एरियापर्यंत जाण्याचा खर्च तुमचा असणार आहे. मग ते तुम्ही एसटीनं जाताय, ऑटोनं जाताय, जवळ असेल तर फक्त रेल्वे स्टेशन पर्यंतचा खर्च, आणि तिथून तुमच्या जवळच्या रेल्वे स्टेशन पासून तर शिमला मनाली पर्यंत आणि तिथून परत येण्याचा देखील खर्च पूर्णपणे कंपनी करते. आणि तिथे फक्त 4 दिवस 3 रात्री नाही मित्रांनो, 5 दिवस 4 रात्रीचा पूर्ण राहण्याचा, खाण्याचा आणि तिथे फिरण्याचा पूर्णपणे खर्च आपली कंपनी पुजारा ड्रीम लाईफ करते. आज विचार करा,
5,10,000 रुपये आणि 75,000 रुपये यामध्ये खूप मोठी तफावत आहे. एवढंच नाही, जर तुम्ही हेच फक्त टार्गेट जर 45 फ्रँचायझी देऊन केलं, 30 फ्रँचायझी मध्ये तुम्ही ट्रेनला जाणार आहे, आणि जर तुम्ही यामध्ये 45 फ्रँचायझी देऊन जर काम केलं मित्रांनो, तर इथे तुमचं जे काही बिझनेस आहे तो होणार आहे 1,12,500 रुपयांचा. आणि त्या 1,12,500 मध्ये देखील कंपनी तुम्हाला जवळच्या एअरपोर्ट पासून ते शिमला मनाली जाणं येणं बाय प्लेन विमानानं प्रवास हा पूर्णपणे कंपनी देणार आहे खर्च. आणि त्यानंतर तिथे 5 दिवस 4 रात्री राहण्याचा जो खर्च आहे मित्रांनो तो पूर्णपणे कंपनी पे करणार. म्हणजे ह्या बाकीच्या कंपन्यांसारखं 5 ते 6 लाख रुपयांचा बिझनेस देऊन देखील जर तुम्हाला स्वतःच्या खर्चाने शिमल्याला जावं लागत असेल तर असले बिझनेस करणं योग्य नाही मित्रांनो. आणि पुजारा ड्रीम लाईफ एक प्रामाणिकपणे तुम्हाला शिमला टूर जर देते आणि ज्यामध्ये फक्त आणि फक्त मित्रांनो 75,000 रुपयामध्ये तुम्ही जर शिमला मनाली अचीव करत असाल आणि कुठलाच भेदभाव नाही मित्रांनो, प्लेननं जरी गेले आणि ट्रेननं जरी गेले तर दोन्ही व्यक्तींना एकाच 5 स्टार हॉटेलमध्ये स्टे आहे. त्यांचं खाणं पिणं सगळं जे काय ते सेम असणार आहे. नाहीतर ट्रेननं आला म्हणून त्याला वेगळी जागा आणि प्लेननं आला म्हणून त्याला वेगळी जागा, असला कुठलाच भेदभाव पुजारा ड्रीम लाईफ मध्ये होत नाही. तर हा पूर्ण फरक तुमच्या समोर आहे. कुठे 5,10,000 रुपयांचं टार्गेट आणि कुठे आपलं फक्त 75,000 रुपयांचं टार्गेट, ज्यामध्ये आपण शिमला मनाली टूर सहजरित्या अचीव करू शकतो. तर मित्रांनो आशा करतो आपल्याकडे कमी दिवस बाकी आहेत. 19 ते 18 दिवसामध्ये आपल्याला राहिलेले जे शॉपे आहेत ते डन करू शकता. आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नवीन लीडर सुद्धा नक्कीच शिमला मनाली टूर अचीव करू शकतो. कारण इथे जुने आणि नवे असा कुठलाही भेदभाव नाही. परंतु जो व्यक्ती आपल्या कमी दिवसामध्ये जर हा 30 किंवा 35 आणि डायरेक्टला 10 म्हणजे 45 जर केल्या तर तुम्ही जाल डायरेक्ट प्लेनला. आणि जर तुम्ही फर्स्ट डायरेक्टला 10 आणि सेकंड लेवलला 20 अशा जर 30 फ्रँचायझी दिल्या तरी सुद्धा तुम्ही बाय ट्रेननं शिमल्याला जाऊ शकता 5 दिवस 4 रात्रीसाठी. तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि मित्रांनो आशा करेल मिराकल टीम ऑफ महाराष्ट्रामधून जास्तीत जास्त लीडर्स शिमला मनालीसाठी अचीव व्हाल. बेस्ट ऑफ लक. चांगल्या पद्धतीनं कामाला लागा, तयारीला लागा आणि शिमल्यासाठी सर्वांनी धन्यवाद. थँक्यू सो मच.